नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण कमीत कमी तेलाचा व तुपाचा वापर करून तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूद असा मैसूर पाक करणार आहोत. तसेच यामध्ये आपण खूप जास्त साखरेचाही वापर करणार नाही. हा मैसूर पाक लहान मुलांना तसेच वयस्कर माणसांना देखील खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मैसूर पाक करण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. एकदम बारीक असं पीठ असतं, तेच पीठ आपल्याला मैसूर पाक करण्यासाठी वापरायचं आहे. त्याच वाटीने इथे पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे. बाजारामध्ये जो जाळीदार मैसूर पाक मिळतो त्यामध्ये खूप जास्त तेलाचा व खूप जास्त साखरेचा वापर केलेला असतो. त्याच वाटीने इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. पाक करण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं चाळून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. यामध्ये आपल्याला अजिबातही गुटळ्या करायच्या नाहीत, म्हणून थोडं थोडं करूनच तेल यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एका विकच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे व यामध्ये ज्या काही गुटळ्या तयार झालेल्या असतील त्याही चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. तर इतपत सैलसर इथं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जेवढं आपण तेल घेतलेलं होतं त्यातील निम्मं तेल मी यामध्ये ओतलेलं आहे, म्हणजेच घालून घेतलेलं आहे. ऐनवेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून ज्यामध्ये आपण मैसूर पाक सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्या टीनला थोडंसं तेल लावून घेऊया. त्यावरती बटर पेपर ठेवून परत त्या बटर पेपरलाही थोडंसं तेल लावून घेऊया. मैसूर पाक करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. इथे मी साधीच कढई वापरलेली आहे, परंतु तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही मैसूर पाक करण्यासाठी तीच वापरा. आता यामध्ये साखर घालून घेऊया. तर इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेऊया. आता एकसारखा इथे आपल्याला हा पाक चांगला तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला यासाठी एकतारी पाक करायचा आहे. या साखरेच्या पाण्याला एक चांगली मोठी उकळी आल्यानंतर शेजारच्याच गॅसवरती मगाचं जे तेल उरलेलं होतं ते तेल या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवून देऊया. गॅसची फ्लेम इकडे एकदम लो ठेवायची आहे व त्यावरतीच तेल गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून तूप घालून घेऊया. पाच एक मिनिटांनंतर इथे हा पाक कसा झाला आहे ते चेक करूया. तर हातावरती पाक घेतल्यानंतर याची एक बारीकशी तार तुटत आहे, म्हणजेच इथे आपला पाक तयार झालेला आहे. यापुढे आपल्याला पाक जाऊ द्यायचा नाही. आता लगेचच यामध्ये बेसन पिठाचं हे मिश्रण ओतून घेऊया. इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. आता मध्यम आचेवरतीच पुढची सर्व प्रोसेस करून घेऊया. तर एकसारखं आपल्याला इथेही मिश्रण चांगलं हलवत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिट गेल्यानंतर शेजारच्याच गॅसवरती आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया. प्रत्येक 2 मिनिटांनंतर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे कडकडीत तेल वापरल्यामुळे मैसूर पाक एकदम गच्च न होता हलका फुलका होण्यास मदत होते. तर इथे मी थोडं थोडं करून सर्व तेलाचा वापर केलेला आहे. इथे हा मैसूर पाक पूर्णपणे तेल सोडू लागलेला आहे, म्हणजेच इथे आपला मैसूर पाक तयार झालेला आहे असे समजावे. आता लगेचच गॅस बंद करून घेऊया. आता लगेचच मगाशी जे आपण टीनला तेल लावून घेतलेलं होतं त्यामध्ये मैसूर पाक ओतून घेऊया. आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायची आहे. आता लगेचच आपल्याला हा मैसूर पाक कट करायचा नाही, तर 10 मिनिट तरी थोडासा कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर मैसूर पाक थोडासा कोमट झाल्यानंतर कट करून घेऊया. मैसूर पाक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतल्यानंतर 2 तासासाठी तरी सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जवळपास 1 तासानंतर मैसूर पाक कसा झाला आहे ते चेक करूया. तर इथे मी अशा प्रकारे सर्व मैसूर पाक मोकळा करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा इथे आपला मैसूर पाक तयार झालेला आहे. हा मैसूर पाक जरी जाळीदार तयार होत नसला तरीही खायला एकदम मस्त लागतो. एकदम मऊसूत असा तयार होतो.
या म्हैसूर पाकाची एक वडी घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊसूत असा इथे आपला म्हैसूर पाक तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा मऊसूत म्हैसूर पाक नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.